हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सीटेटबद्दल सर्व माहिती किंवा इन्फॉर्मेशन व यूट्यूबचे लेक्चर आणि सर्व विषयाचा अभ्यास मराठीमध्ये करून घेतला जाईल. म्हणून मित्रांनो, सीटेट ही परीक्षा हिंदीमध्ये असते आणि ज्या विद्यार्थ्यांना हिंदी अवघड जाते किंवा हिंदी समजत नाही त्यांनी आपल्या स्मार्ट अकॅडमी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण सीटेट म्हणजे काय हे बघूया. तर मित्रांनो, सीटेट म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा. म्हणजेच मित्रांनो, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शिक्षक होण्यासाठी ही शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे गरजेचे आहे. जर मित्रांनो आपल्याला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर शिक्षक व्हायचं आहे तर मित्रांनो TET किंवा CTET या दोन्हीपैकी एक परीक्षा पास होणे आपल्याला गरजेचे आहे. हे झालं मित्रांनो सीटेटबद्दल. त्यानंतरचा आपला मुद्दा आहे मित्रांनो, कोण देऊ शकतो ही परीक्षा. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याचे DED किंवा BEd झालेले आहे किंवा ज्या विद्यार्थ्याचे DED किंवा BEdमध्ये नुकतेच ॲडमिशन झालेले आहे, म्हणजेच मित्रांनो जे विद्यार्थी अपियर आहे असे विद्यार्थी पण ही परीक्षा देऊ शकतात. हे झालं मित्रांनो कोण देऊ शकतो ही परीक्षा याबाबत थोडक्यात माहिती. त्यानंतरचा टॉपिक किंवा मुद्दा आहे मित्रांनो आपल्या का विषय कोणकोणते असतात. तर मित्रांनो, यामध्ये CDP म्हणजेच बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, त्यानंतर मित्रांनो गणित म्हणजे मॅथ, त्यानंतर मित्रांनो EVS म्हणजेच परिसर अभ्यास, त्यानंतर मित्रांनो लँग्वेज 1 म्हणजे भाषा 1 आणि लँग्वेज 2 म्हणजे भाषा 2 असे 5 विषय या सीटेट परीक्षेमध्ये असतात. आणि प्रत्येक विषयाला मित्रांनो 30 मार्क असतात. प्रत्येक विषयाला मित्रांनो 30 मार्क असतात. हे झालं मित्रांनो विषयाबद्दल माहिती. आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी सीटेटचा पेपर कसा सोडवायचा याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला देणार आहे. तर त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, मार्क किती लागतात आणि पासिंग क्रायटेरिया काय आहे. तर मित्रांनो, ही परीक्षा पास होण्यासाठी जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना 60% गुण घेणे आवश्यक आहे. इथं मित्रांनो हे 55% झालेले आहेत आणि हे टायपिंग मिस्टेक झालेली आहे मित्रांनो. तर जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना मित्रांनो 60% गुण घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो जे विद्यार्थी कास्टमधून बिलॉंग करतात त्यांच्यासाठी मित्रांनो 55% गुण घेणे आवश्यक आहे. आणि जर मित्रांनो आपण या टक्केवारीला मार्कनुसार जर का कन्वर्ट केलं तर मित्रांनो ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मित्रांनो 90 मार्क घेणे या परीक्षेमध्ये गरजेचे आहे किंवा आवश्यक आहे. आणि मित्रांनो जे विद्यार्थी कास्टमधून बिलॉंग करतात त्यांच्यासाठी मित्रांनो 55% मार्क, इथं पण मित्रांनो टायपिंग मिस्टेक झालेली आहे, 82 मार्क लागतात. 55% म्हणजेच 82 मार्क कास्टच्या मधून बिलॉंग केलेल्या विद्यार्थ्यासाठी 82 मार्क घेणे मित्रांनो आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो आपला मूळचा आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक किंवा मुद्दा आहे पेपर कसा सोडवायचा. तर मित्रांनो सर्वप्रथम आपण सीटेटचा पेपर पॅटर्न कसा आहे हे बघूया. तर मित्रांनो सर्वप्रथम सीटेटमध्ये CDP म्हणजेच बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र या विषयाला 30 मार्क असतात. त्यानंतर मित्रांनो लगेच मॅथ्स म्हणजे गणित हा विषय असतो. आणि त्यानंतर EVS म्हणजेच परिसर अभ्यास हा पण विषय असतो. आणि त्यानंतर लँग्वेज 1 असते आणि त्यानंतर लँग्वेज 2 असते. इथं पण मित्रांनो टायपिंग मिस्टेक झालेली आहे, ते लँग्वेज 2 आहे. आणि मित्रांनो प्रत्येक विषयाला 30 मार्क असतात. म्हणजेच 150 मार्काची ही परीक्षा असते. आणि 150 मार्कामधून मित्रांनो आपल्याला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 90 मार्क घ्यायचे आहे आणि जे कॅटेगरीमधून बिलॉंग करतात त्या विद्यार्थ्यांना 82 मार्क
घ्यायचे आहेत. आणि मित्रांनो चला आपण बघूया पेपर कसा सोडवायचा. तर मित्रांनो सर्वप्रथम आपण काय करतो, तर मित्रांनो जसा पेपर पॅटर्न आहे असाच पेपर आपण सोडवायला सुरुवात करतो. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तसं करायचं नाही. तर मग काय करायचं आहे, तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला लँग्वेज 1 म्हणजे भाषा 1 या विषयाचे 30 प्रश्न आपल्याला सोडवून घ्यायचे आहे. कारण की मित्रांनो लँग्वेज मग ती 1 असो किंवा 2 असो, त्यामध्ये 15-15 मार्काचे मित्रांनो पॅसेज असतात. 15 मार्काचा मित्रांनो पॅसेज असतो आणि त्या 15 मार्क त्या त्या पॅसेजवरती मित्रांनो त्या विषयाचे 30 मार्क आधारित असतात. तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला लँग्वेज 1 हे सोडवून घ्यायचे आहे, कारण की ते आपले हक्काचे मार्क आहे आणि ते आपल्याला घ्यायचे आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला मित्रांनो लँग्वेज 2 हे सोडवून घ्यायची आहे, कारण की यामध्ये पण 15 मार्काचा पॅसेज असतो आणि त्या 15 मार्काच्या पॅसेजवरती 15 मार्क आधारित असतात. म्हणून मित्रांनो पहिले आपल्याला लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 हे दोन्ही लँग्वेज सोडवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला CDP हा विषय सोडून घ्यायचा आहे, म्हणजेच बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र. CDP थोडीशी सोपी असते मित्रांनो, म्हणून दोन्ही लँग्वेजच्या नंतर CDP आपल्याला सोडून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला EVS म्हणजेच परिसर अभ्यास या विषयाचे 30 प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात शेवटी आपल्याला टाईम पण कमी असतो आणि सर्वात शेवटी मित्रांनो आपल्याला मॅथ्स म्हणजेच गणिताचे 30 प्रश्न सोडवायचे आहे. अशा प्रकारे मित्रांनो पेपर आपल्याला सोडवायचा आहे. तर आय होप मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.